इराणमध्ये सरकार विरोधात सुरू असलेल्या जन आंदोलनांना दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नात आतापर्यंत 538 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। अमेरिकेतील ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट न्यूजने ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे। 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात 10,000हून अधिक लोकांना सरकारने तुरुंगात टाकल्याचा दावा मानवाधिकार कार्यालयाने केला आहे। मृत्यू झालेल्यांमध्ये 490 आंदोलन आणि 48 इराणी सुरक्षा दलाचे सदस्य असल्याचं अहवालात म्हटलं आहे। इराणमध्ये इंटरनेटवर बंदी घातल्यामुळे माहिती बाहेरच्या जगापर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे। सरकारने अधिकृतपणे मृतांच्या संख्येला दुजोरा दिला नसला तरी सुरक्षा दल थेट गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। इराणमधील परिस्थिती बिघडत चालल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थेट लष्करी कारवाईचा विचार करत असल्याचे वृत्त आहे। आंदोलकांविरोधात प्राणघातक बळाचा वापर सुरू ठेवल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल असा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वी दिला होता। सायबर हल्ले किंवा थेट हवाई हल्ल्यांचा विचार व्हाईट हाऊस करत असल्याचेही अहवालात म्हटले आहे। इराण स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत आहे आणि अमेरिका मदतीसाठी तयार आहे असे ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे।